नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय पाठिंबा. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत भर. हिटलरी वृत्तीच्या मोदींना सत्तेतून हद्दपार करा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन. संजय मामा शिंदे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत काम करावे, सत्यजित तांबे यांचे आवाहन. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, आमदार प्रशांत परिचारक यांच्या सूचना. कामठी पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान स्कॉर्पिओ मधील 23.5 लाख रुपये जप्त. आणि प्रतीक शिवशरण खून खटल्यातील आरोपीचा जामीन नामंजूर. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण व सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांनी आजवर एकत्रितपणे सामाजिक व आर्थिक प्रश्नावर अनेक संयुक्त आंदोलने आणि मोहिमा केल्या आहेत. महाराष्ट्रातील जमिनीचा प्रश्न, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागास विभागावर होणारे अन्याय, अत्याचार, पुन्हा सहारनपूर आणि देशभरात इतरत्र RSS भाजपच्या गुंडांनी दलित आणि अल्पसंख्याकावर केलेले अमानुष अत्याचार, हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची संस्थात्मक हत्या, या प्रश्नावर आम्ही संयुक्तपणे प्रखर आंदोलने केली आहेत. विशेषतः भीमा कोरेगाव प्रकरणी दलित जनतेवर जो अमानुष अत्याचार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारून जो आम्ही संयुक्तपणे यशस्वी केला. या आंदोलनात हजारो दलित तरुणांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि उलट या हल्ल्याचे सूत्रधार मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना मोकळे आणि मोकाट सोडण्यात आले. त्यावरही आम्ही संयुक्तपणे भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात लढा उभा केला. त्याच प्रश्नी डॉक्टर आनंद तेलतुंबडे आणि इतरांवर जो दडपशाहीचा वरवंटा हे सरकार फिरवत आहे त्याचाही आम्ही प्रखर विरोध केला आहे. मुंबईतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले आंबेडकर भवन ही इमारत पाडण्याचा भाजप शिवसेना राज्य सरकारच्या कट कारस्थानाविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश आंबेडकरांच्या साथीने रस्त्यावर उतरला होता. त्या प्रश्नावरील मुंबईतील विराट मोर्चास माकपचे सरचिटणीस खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी संबोधित केले होते. त्यांनी हा प्रश्न त्याच दिवशी सकाळी राज्यसभेत हिरिरीने मांडला होता. या पार्श्वभूमीवर आणि प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हे ध्यानात घेऊन पक्षाने त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सक्रिय भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. राज्यात इतरत्र भाजप शिवसेना आघाडीचा पराभव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या विरोधातील जास्तीत जास्त मते एकत्रित करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. त्या प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल अशा प्रबळ उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा भाग नाही आणि तिच्या काही घटक पक्षाशी व तिच्या एकूण धोरणाशी सहमत नाही. परंतु वरील कारणासाठी माकप सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करील असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. मोदी हे हिटलरशाही वृत्तीचे बागत आहेत. मोदी आणि RSS हे विकृत संस्कृती निर्माण करत आहेत. मोदींची हिटलरशाही देशासाठी घातक आहे. मोदीने या निवडणुकीत गाडून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. अक्कलकोट येथे जुना राजवाडासमोर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या प्रसंगी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील महापुरुष महामानवांनी पुरोगामी विचारधारेसाठी लढाई लढली. भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांनी देशातील भाईचारा, लोकशाही, सद्भावना, माणुसकीसाठी आयुष्य वेचले, मोठी लढाई लढली. हीच लढाई लढताना कॉम्रेड पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, शरणाप्पा कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली.
पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींची, विचारवंतांची हत्या करण्यात येत आहे। महात्मा गांधी यांचीही देशातील विकृतवाद्यांनीच हत्या केली। पंतप्रधान मोदी व RSS हे विकृत संस्कृती बाळगत आहेत। त्यांना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रत्येकाने सज्ज झाले पाहिजे। पंढरपूर येथे धनगर समाजाचा मेळावा झाला होता। यामध्ये धनगर समाजाने उठाव करत सत्ता काबीज करणार असल्याचे सांगितले होते। यावेळीच माझी सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती। धनगर समाज बांधवांनी आपणास निवडून लढण्यासाठी गळ घातली। सध्या देशातील मोदी सरकार हे RSSच्या इशाऱ्यावर चालत आहे। या सरकारला या निवडणुकीत पूर्णपणे गाडून टाकण्यासाठी प्रत्येकाने सज्ज झाले पाहिजे असे म्हणत नागपूर येथील RSSचा गड उद्ध्वस्त करू असे शेवटी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आहे, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसची ध्येय धोरणे, विचार पोहोचून त्यांना मोठा मताधिक्याने विजयी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले। टेंभुर्णी तालुका माढा येथे शनिवार दिनांक 30 मार्च रोजी माढा तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे टेंभुर्णी शहरामध्ये आगमन होताच त्यांचे स्वागत माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ व माढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे यांनी केले। यावेळी माढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे, माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ वाघ, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उत्तम रणदिवे, सेवादल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, मातंग एकता आंदोलनाचे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, टेंभुर्णी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ कदम, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब नाडकर, शिवाजी वाघ, ज्ञानेश्वर रणदिवे, आडेगावचे उपसरपंच सोनबा जाधव, संतोष पाटील, अभिजित तोडकर, राजेंद्र केदार, संजय पाटील, महादेव डोके, गणेश माने, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे आदी उपस्थित होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदर असल्याने मतांची विभागणी होणार आहे। त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना बसू नये यासाठी कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली पाहिजे। कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले। भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्रभारी प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। त्या प्रसंगी ते बोलत होते। शहर अध्यक्ष संजय वाईकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले। प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले। बैठकीस भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब बडवे, शिरीष कटेकर, उमेश वाघोलीकर, सुरेश खिस्ते, पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते अनिल अभंगराव यांच्यासह परिचारक गटाचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक ॲडव्होकेट संग्राम अभ्यंकर, विक्रम शिरसट, विवेक परदेशी, संजय निंबाळकर, श्रीनिवास बोरगावकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या व नगरसेविका शकुंतला नडगिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामती पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान स्कॉर्पिओ मधील तब्बल 23.5 लाख रुपये जप्त केले आहेत। लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता 2019 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक विषयक स्थापन स्टॅटिक सर्व्हेलन्स सदस्य हे दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास कामती पोलीस स्टेशन हद्दीतील कामती चौक येथे SST क्रमांक 2 यांनी वाहने तपासणी करीत असताना स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH13 AC 8327 हे तपासणी करीत असताना सदर वाहनामध्ये एकूण 23,50,000 अशी रक्कम मिळून आली। सदर रकमाबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याने SST प्रमुख व पोलीस E ढवळे यांनी रक्कम जप्त केली आहे। पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून कामती पोलीस स्टेशन येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित आहेत। मंगळवेढा तालुक्यातील मौजे माचनूर येथे राहणारा प्रतीक शिवशरण या बालकाचा गुप्त धनाची प्राप्ती आणि कुटुंबाच्या रोगमुक्तीसाठी नरबळी देणाऱ्या गुन्ह्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब पिराजी डोके यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश NP कापुरे
यांनी नामंजूर केला आहे। प्रतीक शिवशरण खून खटल्यातील आरोपी नानासाहेब पिराजी डोके याने पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळवण्याकरता अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्जाच्या कामी आरोपीतर्फे सदर गुन्ह्यातील सकृत दर्शनी पुरावा नसून सरकार पक्षाची केस परिस्थितीजन्य पुराव्यावर असून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सबळ पुरावा नाही असा युक्तिवाद करून त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्याची मागणी केली। सदर अर्जात सरकार पक्षातर्फे तीव्र स्वरूपाची हरकत घेऊन जरी सरकार पक्षाची केस परिस्थितीजन्य पुराव्यावर असली तरी गुन्ह्याच्या तपासात अर्जदार आरोपी व इतर आरोपी यांचे एकमेकांशी झालेले संपर्क तसेच आवश्यक ते जप्ती पंचनामे व इतर घटनास्थळाजवळील निष्पन्न झालेले साक्षीदार व आरोपी भारत याच्या घरात घर झडती वेळी सापडलेली प्राणघातक हत्यारे व साक्षीदारांचा तपास टिपणे व अर्जदार नानासाहेब डोके व आरोपी भारत शिवशरण यांनी बळी देण्यापूर्वी वेताळ देवाच्या ठिकठिकाणी केलेली साफसफाई तसेच इतर सर्व तपासणी बाबी यावरून अर्जदार नानासाहेब डोके यांचा या गुन्ह्यात असणारा सहभाग निष्पन्न होत असल्यामुळे व या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले होते। एकंदरीत झालेल्या प्रकारात हा अंधश्रद्धेतून गुन्हा झालेला आहे व अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीचा जामीन मंजूर झाल्यास तो सदर केसच्या चौकशीवेळी महत्त्वाचे साक्षीदारावर दबाव आणू शकतो। त्यामुळे सदर अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला। सदरचा युक्तिवाद व दोषारोप पत्रातील पंचनामे साक्षीदारांची तपास टिप्पणे याचे अवलोकन करून आरोपी नानासाहेब पिराजी डोके याचा जामीन अर्ज न्यायाधीश NP कापुरे यांनी नामंजूर केला। यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत व पंढरपूर येथील सरकारी वकील सारंग वांगीकर तसेच मूळ फिर्यादी मधुकर शिवशरण यांच्यातर्फे ॲडव्होकेट कीर्तिपाल सर्वगोड यांनी कामकाज चालवले। पोलीस खात्यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील हे कार्यरत होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय पाठिंबा, काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेच्या अडचणीत भर, हिटलरी वृत्तीच्या मोदींना सत्तेतून हद्दपार करा, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, संजय मामा शिंदे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत काम करावे, सत्यजित तांबे यांचे आवाहन, निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, आमदार प्रशांत परिचारक यांच्या सूचना, कामठी पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान स्कॉर्पिओ मधील 23.5 लाख रुपये जप्त आणि प्रतीक शिवशरण खून खटल्यातील आरोपीचा जामीन नामंजूर। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।